बरं, या निवडणुकीचं ठीक आहे, पण समजा 2029 विधानसभा समोर ठेवून तुम्ही गेली जवळजवळ 2-3 वर्ष या पद्धतीचं काम करता. तसं तर खूप आधीपासून करताय, पण विशेषतः गेल्या 2 वर्षात तुम्ही राज्य पातळीवरचा एक ओबीसीचा प्रमुख चेहरा, नव तरुण नेतृत्व झालेला आहात. तर ओबीसीचं हित जपणारी संघटना, ओबीसीचं हित जपणारा पक्ष 29ची निवडणूक समोर ठेवून तुम्ही म्हणता ना लॉंग टर्म प्लॅनिंग, असं काही प्लॅनिंग तुमच्या डोक्यात आहे? निश्चित संघटनेपेक्षाही पक्षाकडे आम्ही निश्चित विचार करतो सर. आणि जर तसं झालं तर ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या फुले शाहू आंबेडकर जन्माला आले, ज्या महाराष्ट्रानं देशाला समतेचं तत्व दिलं, बंधुतेचं तत्व दिलं, संविधानामधलं आधुनिक जे काही कायदे कानून आहे ते महाराष्ट्रातल्या ज्या महापुरुषांनी दिलं, त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची मुवमेंट आणि ओबीसीचा व्हॉइस बनण्याची जर संधी मला भेटली, निश्चित आम्ही ते काम करू. कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये 100 विधानसभा मतदारसंघ असे आहेत. मी विदर्भाला वगळून बोलतोय, कोकणाला वगळून बोलतोय, मुंबई उपनगरांना वगळून बोलतोय. मुंबई उपनगरामध्ये सुद्धा ओबीसीचा प्रचंड मोठा क्राऊड आहे. आगरी, कोळी, भंडारी, हा क्राऊड आहे ना, हा क्राऊडनं जर फक्त आगरी, कोळी, भंडारी जर ऍक्टिव्ह झाला तर आम्ही ओबीसीची मुवमेंट खूप मोठ्या ताकदीने महाराष्ट्रात उभी करू. 100 विधानसभा मतदारसंघ मी आता 1 ते 100 असे सांगू शकतो की जिथं ओबीसीचाच प्रतिनिधी म्हणून निवडून यायला पाहिजे.